तर आता इथे आपण जॅकेटचं ड्राफ्टिंग करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने आपलं जॅकेट असणार आहे. मी डिझाईन ड्रॉ केलं होतं इथे. तर याला जो बॅक पार्ट आहे याचा, तर हा पॅक नेक असणार आहे. पॅकमध्ये जाईल. म्हणजे फक्त 1 इंचाचंच आपण घेणार आहे आणि बॅकला असं बंद राहील पूर्ण. बॅकला आपण काहीच शेप देणार नाही आहे. फक्त फ्रंटला आपण असा शेप देणार आहे. तर आता याचं आपण ड्राफ्टिंग करून घेऊ. आधी मी याचं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग करते. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला वरती. जसं आपण योक पार्टला करतो सेम तसंच. नंतर शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचं आहे. शोल्डर आहे माझं 14.5, 7.25 इंचावरती मार्क करते मी. 1 इंच डाऊन जायचं आहे. 2.5 इंच नेक विड्थचं मार्किंग करायचं आहे. नंतर क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची इथे. आता इथे आपल्याला पॅकनेकच्या आर्महोलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. माझी चेस्ट आहे 35 इंच, तर ती यामध्ये येते. तर मी हा फॉर्म्युला यूज करेल. चेस्ट डिवाइड 6 प्लस 1 इंच. माझं 7ला 1 लाईन कमी असं आलंय. इथे मार्क करते मी. आता इथे चेस्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. ही झाली आपली चेस्ट लाईन. आता आपण वेस्ट लाईनचं मार्किंग करून घेऊ. तर ह्या जॅकेटची हाईट किती ठेवायची आपल्याला? तर हाईट एवढी ठेवायची आहे की आपण शोल्डरपासून तर आपल्या ह्या पार्टपर्यंत येईल, म्हणजे वेस्टपर्यंत इतकी आपण हाईट ठेवणार आहे. इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत. तर याची हाईट किती होती माझी? 15.5 मी घेणार होती. तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 16.5 इंचावरती मार्क करते. 16.5 घेते. 16.5 घेते मी. 1 इंच ॲड केलंय मी. योक पार्टमध्ये 1 इंच ॲड करून मग मार्क केलंय 16.5 इंचावरती. याची हाईटचं कमी जास्त हे आपल्यावर आहे पूर्णपणे की किती आपल्याला हवी आहे. असं काही याचं फिक्स मेजरमेंट नाही आहे. आता आपण चेस्टचं मार्किंग करायचं इथे. तर इथे आपण जास्त आपलं डीप नेक तर नाही, आपला हा पॅक नेकच आहे. त्यामुळे आपल्याला इथे लुजिंग ॲड करावी लागणार आहे. तर लुजिंग मी आता यामध्ये ॲड करते. हे बघा, तुम्ही लुजिंग याच्यामध्ये 2.5 इंचपासून तर 4 इंचापर्यंत ॲड करू शकतात. म्हणजे तुम्हाला जर एकदम ढिल्लं हवं असेल जॅकेट, तर तुम्ही 4 इंच लुजिंग ॲड करायची आहे. आणि जर तुम्हाला फिटिंगचं हवं असेल तर 2.5 इंचपासून तुम्ही करू शकतात. म्हणजे 2.5 इंच मी आता ॲड करणार आहे यामध्ये. 2.5 इंच, 3 इंच, 3.5 इंच, 4 इंच तुम्हाला हवं तेवढं तुम्ही लुजिंग ॲड करू शकता. आता मी यामध्ये 2.5 इंच ॲड करते कारण मला थोडंसं फिट हवं आहे. जॅकेट पण फिटिंगला फिट हवं आहे मला, त्यामुळे. चेस्ट प्लस 2.5 इंच केलं आहे मी. त्याला डिवाइड 4 करते. 9.37 आलं आहे, म्हणजे 9.5ला 1 लाईन कमी. इतकं मी मार्क करते इथे. आणि स्टिचिंगचं ॲड करायचं आहे. तर स्टिचिंगचं मी इथे फक्त 1 इंच ॲड करते कारण इथे आपल्याला जास्त ॲड करायची काही गरज नाही आहे. आता आपल्याला इथे वेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर वेस्टचं मार्किंग करायला आपल्याला इथे लुजिंग वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे. जितकी आपली वेस्ट आहे त्याला डिवाइड 4 करून डायरेक्ट मार्क करायचं आहे. तर माझं आलं इथे 7.25 इंच. 7.25 इंचावरती मी मार्क करते इथे. आणि 1 इंच स्टिचिंगचं. मी फक्त चेस्टमध्ये ॲड केलं आहे लुजिंगचं. वेस्टमध्ये नाही करायचं आहे आपल्याला, अजिबातच नाही करायचं आहे. आता आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. त्यासाठी काय करायचं, हे जे आपण शोल्डर डाऊन गेलो आहे हे आणि चेस्ट लाईन याचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे पहिले. तर आता इथून जितकं आपण अंतर गेलेलो आहे त्याच्यामधून अर्धा इंच कमी करून इथे मार्क करायचं आहे आणि सेम तितकंच मार्किंग आपल्याला इथे पण करायचं आहे. तर इथे मी किती घेतलं होतं? 7.25 आलं होतं माझं. तर 7.25 मधून अर्धा इंच कमी करायचं, म्हणजे आलं माझं 7.25 इंच. 7.25 वरती मी मार्क करते आणि सेम चेस्ट लाईनवरती पण तितकंच मार्क करायचं 7.25 इंचावरती. जेव्हा आपलं डीप नेकचं जे असतं, आपलं डीप नेकचं ब्लाऊज म्हणा, ड्रेस म्हणा किंवा काही असेल तेव्हा, तर आपण जेव्हा आर्महोलचा शेप ड्रॉ करतो ना, तर तेव्हा आपण इथून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. पण फक्त जेव्हा पॅक नेक असतो तेव्हा आपल्याला आधी लाईन ड्रॉ करायची नाही आहे. आधी आपल्याला असं सेंटर काढून इथून इतकं जितकं अंतर असेल त्यामधून अर्धा इंच कमी करून इथे मार्क करायचं आहे आणि सेम मार्किंग आपल्याला खालीसुद्धा करायचं आहे. आता हे जे मार्क केलं आहे इथून मी एक लाईन ड्रॉ करते. इतकीच करायची आहे फक्त. आणि आता आपल्याला क्रॉस मार्क करायचं आहे. तर बॅक पार्ट असल्यामुळे मी 1 इंच क्रॉस मार्क करते. आता आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करू. अशा पद्धतीने बॅक पार्टचा आर्महोलचा शेप रेडी झाला आहे आपला. आता या लाईनचा आपण सेंटर घेऊ, म्हणजे आपल्याला याचं नेक डीपचं मार्किंग करायला इझी जाईल. नेक डीप मी घेते इथे 1 इंचाचा. हे बघा, इथून 1 इंचावरती मार्क करते.
आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. याचं रेडी शोल्डर किती घ्यायचं ते आपल्यावर आहे. तर मी याचं रेडी शोल्डर घेणार आहे 2.5 इंच. हे जे रेडी असणार आहे इथे हे 2.5 इंचाचं घेणार आहे. आपण याचं घेतलं होतं 1.5 इंच. याचं आपण 2.5 इंच घेणार आहे. 2.5 इंचामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. म्हणजे 3.5 इंचावरती अर्धा इंच खालून आपल्याला मार्क करायचं आहे. 3.5 इंचावरती मार्क करते मी. आता हे जे मार्क केलं आहे तिथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ. शेप देऊन द्यायचा आपल्याला. तर असं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे बॅक पार्टचं जॅकेटचं. आता आपण फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग करून घेऊ. हे कट नाही करायचं आपल्याला आता. इथे आता फ्रंट पार्टचं मी ड्राफ्टिंग करते. नेहमीप्रमाणे इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. शोल्डर डिवाइड 2 करून मार्क करायचं आहे. नेक विड्थ 2.5. शोल्डर डाऊन करायचं आहे 1 इंच. लाईन ड्रॉ करायची. आता इथे आपलं येईल डीप नेकचं आर्महोल फॉर्म्युला येईल, कारण की आपण इथे बघा असा डीप नेक असणार आहे आपला. तर डीप नेकचा आर्महोल फॉर्म्युला वापरायचा आहे. चेस्ट डिवाइड 6 प्लस अर्धा इंच. 6.5ला एक लाईन कमी. 6.40 असं येतंय. चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. चेस्टचं मार्किंग करायचं आहे आपल्याला. इथे सुद्धा आपलं सेम मार्किंग येईल. चेस्टमध्ये इथे पण मी 2.5 इंच लुझिंग ॲड करते. 9.5ला एक लाईन कमी येते आणि 1 इंच शिलाई मार्जिन ठेवते मी. आता आपण आर्महोलचं आपल्याला मार्किंग करायचं. त्यासाठी आपण आधी हे करावं लागेल, आपल्याला शोल्डर थोडंसं मायनस करावं लागेल. रेडी शोल्डर आपलं 2.5 इंच आहे, तर 2.5 इंचाचा आपण फॉर्म्युला बघू. आता इथे आपलं पूर्ण ओपन असणार आहे, त्यामुळे आता सगळं मी अंदाजेच घेणार आहे, कारण की नेक शेप पण आपला यामध्ये कुठे बसेल. तर पूर्णच नेक डीप आहे आपला. समजा दोरी बांधतो आपण तिथपर्यंत येईल, तर तिथपर्यंत दोरी कुठे बांधल्या जाईल ते मी बघते. साधारणपणे 10 इंचावरती आपली दोरी इथे बांधल्या जाते. इथे 10 इंचावरती. तर आपण असं साधारण पकडू की आपला नेक डीप हा 10 इंच आहे आणि तो इथे स्वीट हार्टमध्ये येऊ शकतो, कारण की शेप बघा याचा आपण असा देणार आहे जरासा. तर स्वीट हार्टमध्ये येईल. तर 10 इंचाचा आहे, तर मग 3 इंच आपलं मायनस होतं आहे. स्वीट हार्ट गळा आणि 10 इंचाच्या वर आहे. 10 ते 11:15मध्ये 3 इंच मायनस होईल. तर 3 इंच मी फुल शोल्डरमधून मायनस करून घेते. 14.5 आहे, त्यामधून 3 इंच मायनस करते. 1, 2 आणि 3. माझं राहिलं 11.5. 11.5 डिवाइड 2 करून आता मार्क करायचं आहे आपल्याला. 5.25 आलंय. 5.25 इंचावरती मी मार्किंग करते. चेस्ट लाईनवरती पण 5.25 इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे. हे आपलं डीप आहे त्यामुळे असं येईल. फ्रंटचं बॅक नेक आपला हा पॅक नेक होता, त्यामुळे आपण तसं केलं होतं. आता ह्या लाईनचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. सेंटरपासून 1/2 इंच आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि 1/2 इंच आपल्याला क्रॉस मार्क करायचं आहे. हे सगळे मार्क केलेले आपल्याला जॉईन करून घ्यायचे. आता हे जे आपण मार्क केलं आहे, म्हणजे शोल्डर मायनस करून आपण जे मार्क केलं आहे ते आणि 2.5 इंच ह्या दोघांचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे. सेंटरपासून आता आपल्याला शोल्डर टू अपेक्सचं मार्किंग करायचं आहे, अर्धा इंच ॲड करून. शोल्डर टू अपेक्स माझा आहे 10 इंच, तर मी 10.5 इंचावरती मार्किंग करते आणि माझी योक पार्टची जी लेंथ आहे ती 15.5 आहे, तर मी 16.5 इंचावरती मार्क करते. आता हे जे दोन्ही मार्क केले आहेत आपण तिथे लाईन ड्रॉ करायची आहे. हे आपलं शोल्डर टू अपेक्स. आता आपण वेस्टचं मार्किंग करून घेऊ. वेस्टमध्ये आपल्याला लुझिंग ॲड नाही करायची आहे. तर वेस्ट माझी 27 इंच डिवाइड 4 करून मार्क करते मी. 6.25 इंच आलं आहे. 6.25 इंचावरती मार्क करते. तिथून 1 इंच मी स्टिचिंगचं ॲड करते. आता दोन्ही मार्क केलेले जॉईन करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे ना, इथे आपल्याला आर्महोलचा नवीन शेप ड्रॉ करायचा आहे. म्हणजे मला हे म्हणायचं की आपल्याला इथे आर्महोलचा डार्ट द्यायचा आहे. तर डार्ट कसा द्यायचा? आता आपण अपेक्स टू अपेक्सचं मार्किंग करून घेऊ. इथे अपेक्स टू अपेक्स माझा आहे 7 इंच, तर 3.5 इंचावरती मी मार्क करते. अपेक्स टू अपेक्स जितकं असेल त्याला डिवाइड 2 करून आपल्याला इथे मार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला आर्महोल डार्ट द्यायचं. तर माझ्या साईजनुसार मला माहिती माझा आर्महोल डार्ट हा 1.25 इंचाचा येतो. आर्महोल डार्ट आहे बघा. माझी चेस्ट साईज 35 आहे, त्यामुळे माझा आर्महोल डार्ट हा 1.25 इंचाचा येतो. तुमच्या साईजनुसार जितका तुमचा येत असेल तितका तुम्ही घ्यायचा आहे. 1.25 इंच आपल्याला इथे वरती मार्क करायचं आहे. 1.25 इंच बघा मी इथे ठेवलं आहे बरोबर या लाईनवरती 1.25 इंच ठेवलं आहे आणि जिथे कुठे येईल तिथे मी मार्क करते.
आता 1.25 इंचाच्या निम्मे आपल्याला वरती मार्क करायचं, म्हणजे किती, तर अर्धा इंचाच्या वरती एक लाईन, अर्धा इंच तिथून वरती एक लाईन, म्हणजे हे झालं माझं मेन मार्किंग. हे मार्क आता मी याच्यावरती जॉईन करते आणि अर्धा इंच खालून मी मोजून घेते. आता 1.25 इंच कुठे येतंय ते, इथून मोजलं, इथे आलं माझं 1.25 इंच. आता इथून अपेक्स पॉईंट पासून जे आपण आता मार्क केलंय तिथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची, पण ती लाईन आपल्याला बाहेर जाऊ द्यायची. आता ही लाईन मोजून घ्यायची किती आली इथे, 6ला एक लाईन कमी असं आलंय, तितकीच सेम इथे ठेवून आपल्याला मार्क करायचं. इथे आपल्याला खाली जायचंय अर्धा इंच. तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला यामध्ये अर्धा इंचच खाली जायचंय. आता खाली जिथे गेलो आपण, मी तुम्हाला सांगितलं हे स्केलचं जे हे टोक असतं ते बरोबर या लाईनवर ठेवायचंय आणि एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि ही लाईन अशी इथे ड्रॉ करायची आहे क्रॉस. हे बघा अशी येईल ही. आता इथे आपण आर्महोलचा शेप ड्रॉ करू. जास्त शेप नाही येणार इथे. अशा पद्धतीने आपलं हे जे आहे हे मायनस होऊन जाईल आता सगळं. हा डाट दिला आपण. आता आपण इथे वरचं मार्किंग करून घेऊ. नेक डीप असल्यामुळे आपण हे वरचं सगळं इथे जितकं अंतर आहे तितकंच अंतर इथे ठेवून आपण मार्किंग इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करतो. जितकं अंतर इथे तितकंच इकडे ठेवून एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. आता आपण रेडी शोल्डरचं मार्किंग करू. माझं रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, तर 3.5 इंचावरती मार्क केलंय मी. आणि आता इथे अशीच मी सध्या एक लाईन ड्रॉ करते, कारण की आपला नेकचा जो शेप आहे हा आपल्याला आर्महोल जेव्हा आपलं कट होईल तेव्हाच आपल्याला देता येईल. आणि खाली तर आपल्याला वेस्ट डाट वगैरे काहीच येणार नाही, कारण आपला शेप नुसता असाच येणार आहे. त्यामुळे आपल्याला काही शेप वगैरे द्यायचा नाहीये खाली. वेस्ट डाट वगैरे काही द्यायची गरज नाहीये. आता जितकं आपण ड्रॉ केलंय तितकं कट करून घेऊ. एक काम करते मी, इथे शेप द्यायचा प्रयत्न करते की कसा द्यायचा ते. अंदाजेच देते मी. खालून पण अर्धा इंच कमी केलंय. हा एक पार्ट मी काढून घेतला बाजूला, त्याचं काहीच काम नाही. आता हे पार्ट उचलून आपण याच्यावरती ठेवायचंय. आपल्याला आर्महोलचा डाट मायनस करायचा आहे. असं पण कट करू शकतो आपण. एक बाजू कट करायची आणि ती अशी याच्यावरती ठेवायची. आपण वेस्ट डाट दिला नाही त्यामुळे असं पफ ठेवतोय ते. जेव्हा अस्तरवरती करू आपण तेव्हा काही प्रॉब्लेम नाही येणार. इथे स्टॅपलरची पिन लावून देते मी. आता हा आर्महोलचा शेप जो आहे तो कट करायचा आहे. हे बघा असं झालंय. आता याचा आर्महोलचा शेप आपण कट नाही केलाय, नाहीतर असं दिसेल आपलं जॅकेट. हे बघा इथे मायनस होऊन जाईल. इथे मी चिटकवून देते. जो बॅक पार्ट होता आपला त्यावरती आता ठेवून घेते मी. इथे जास्त आपल्याला काहीच करायची गरज नाही. हे बघा कट टू कटच झालेलं आहे. काही जास्त आपल्याला काहीच करायची गरज नाही पडली ह्यामध्ये. कट करून घ्यायचे बॅक पार्ट पण. असं रेडी होईल आपला बॅक पार्ट आणि त्यावरती असा फ्रंट पार्ट आहे. असं दिसेल आपलं जॅकेट. आता आपण हे आर्महोलचा शेप जो आहे तर तो मोजून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला स्लीव्ज कटिंग करायला इझी जाईल. अर्धा इंच इथून खाली आणि अर्धा इंच आतमध्ये असं मोजायचं आपल्याला. 10 इंच आलंय माझं बॅक पार्टचं. फ्रंटचं पण मोजते. 9.25 इंच. आता आपण स्लीव्जचं ड्राफ्टिंग करून घेऊ. तर या स्लीव्जला आपल्याला इथे थोडंसं आपण पफ देणार आहे, किंचित, जास्त नाही. तर त्यासाठी काय करायचं, आधी आपल्याला 1-1 इंच इथून थोडी जागा सोडते मी. वरती पण जागा सोडायची आहे आणि 1 इंच मी इथे जागा सोडते अशी. 1 इंच जागा सोडून तिथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आधी. आणि आता आपण लेंथचं मार्किंग करून घेऊ. लेंथ किती, मी स्लीव्जची लेंथ ठेवणार आहे 10 इंच. 10 इंच ठेवलंय आणि आता मी इथे 10 इंचावरती असं इथपर्यंत लेंथ आहे माझी, तर तिथे बरोबर असं ठेवायचं आहे फर्मा. अशा पद्धतीने हे बघा इथपर्यंत येतंय आणि इथे वरती क्रॉस ठेवलंय मी. आता जसा क्रॉस जातोय तसं मार्क करायचंय.
हा बॅक पार्टचा शेप झाला. आता फ्रंट पार्टचा शेपचं पण तसंच करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने. आता ही जी हे जे आपण लेन्थचं मार्किंग केलं होतं ना, तिथे सुद्धा आपल्याला हा फर्माच असा ठेवायचा बरोबर. ही लाईनला इथे मॅच करायचं. ही जिथे आपण 1 इंचाचा गॅप ठेवला होता इथे, आणि हे असं क्रॉस. आणि आता ही लाईन जशी क्रॉस जाईल तसं आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची. क्रॉस जाईल तशी क्रॉस मार्क करायची. आता आपण हे मोजून घेऊ. आपलं किती आलं होतं. बॅकचं आलं होतं आपलं 10 इंच. वरच्या लाईनला आपण ही वरची जी लाईन आहे त्याला अर्धा इंच खालून आपण असं मोजून घ्यायचं आहे. 10 इंच जिथे येईल तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. इथे आलं. आणि सेम खालचं म्हणजे या लाईनीचं 9.25 इंच इथून मोजून घ्यायचं आहे आपल्याला. जिथे 9.25 इंच येईल तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. इथे आलं. आता ह्याचं सेंटर घ्यायचं आहे आपल्याला, अंदाजित घ्यायचं आहे. इथून 1 इंच आतमध्ये मार्क करायचं आहे. कारण आपण पूर्ण जॅकेटला 1 इंचाचं स्टिचिंगचं ॲड केलेलं आहे, त्यामुळे याला पण आपण 1च इंच ठेवायचं आहे. आणि माझा जो स्लीवचा जो घेर आहे, स्लीव्ज राऊंड, तो आहे माझा 10.5 इंच. 10.5च्या निम्मे आपल्याला इथे मार्क करायचं. 5.25 इंचावरती मार्क करते मी, आणि 1 इंच स्टिचिंगचं ॲड करते. इथे आता या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आहे. आता इथे आपल्याला 1.5 इंचावरती मार्क करायचं आहे. 1.5 इंचावरती मार्क केलंय मी. आता हे जे मार्क केलंय हे आता आपल्याला इथे आपल्याला जॉईन करायचंय. ते कसं करायचं, आता हे जे मार्क केलंय हे आणि ह्याचं आपण सेंटर घेऊ. इथे येते आपलं सेंटर. आता इथे आपल्याला मॅच करायचंय. अशा पद्धतीने कट होईल. आता कट करून घेते मी. ही पफची स्लीव्ज आहे, त्यामुळे आपल्याला फ्रंट आणि बॅक पार्ट नाही लागणार याला. एकच कोणता तरी शेप, म्हणजे मी सेंटर घेतलाय बरोबर. तर अशी आपली स्लीव्ज पण कटिंग करून झाली आहे. हे बघा अशी काही दिसेल. आता हे सगळं मी अस्तरवरती ॲज इट इज कट करून घेते. आपल्याला स्टिचिंगचं कुठेच ॲड करायची गरज नाही आहे, कुठेच नाही. ॲज इट इज जसं आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे. सगळीकडे आपलं ऑलरेडी ॲड केल्या गेलेलं आहे. तर आता मी अस्तरवरती कट करते आणि मग पुढचं आपण बघूया. इथे हे बघा, मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पण कट करून घेतलंय. हे असे ठेवून घेतलेत मी, हे 2 स्लीव्ज आणि हा बॅक पार्ट. आता मी काय करते ना, हे पलटी करून घ्यायचं आहे मला सगळंच. तर आधी मी स्टिच करून घेते. आता हा माझा फ्रंट पार्ट आहे, तर इथून मी असं अर्धा इंचावरती स्टिच करेल इथपर्यंत. दोन्ही पार्टला तसंच करणार आहे. सेम स्लीव्जला पण मी करणार आहे आणि बॅक पार्टच्या गळ्याला पण करणार आहे, आणि खालच्या बाजूला पण करणार आहे बॅक पार्टच्या. इथून स्टार्ट करते मी स्टिच करायला. इथे दोरी लावायची होती आपल्याला, लक्षात नाही माझं, त्यामुळे मी आता कट करून घेतली आहे. इथे लावते. हे बघा, इथे जिथे एकदम राऊंड आहे ना तिथे लावते, आणि सेम याच भागावरती आपण या दुसऱ्या पार्टला पण लावणार आहे. तर काय करायचं, ही दोरी अशी आतमध्ये टाकायची पूर्ण, म्हणजे आताच जर आपण स्टिच केली ना तर होऊन जाईल ती, मग नंतर वरून दिसणार नाही. इथे आता मी स्टिच करते. एक्स्ट्रा फॅब्रिक येते कट करते मी. छोटे छोटे कट द्यायचे जिथे जिथे राऊंड शेप आहे तिथे. इथे जिथे पॉसिबल होईल आपल्याला तिथे आपण प्रेस शिलाई करायचा प्रयत्न करू, जिथे पॉसिबल आहे तिथे. इथे तुम्हाला हवं तर तुम्ही कॅनव्हास पण लावू शकताय, मी नाही लावला याला. आता पलटी करून घेतलंय मी. हे बघा असं. आता याला प्रेस करावं लागेल मला. अशा पद्धतीने झालं आहे बघा, पलटी झालंय आणि दोरी सुद्धा लागली आपली. आता मी सेम असंच दुसरा पार्ट पण करून घेते.
तर हे बघा, हे दोन्ही पार्ट मी असे प्रेस करून घेतले. हा एक या बाजूचा आहे आणि हा या बाजूचा. असे, असे येतील हे. तर आता मी काय करते, याला प्रेस करून घेतली मी अस्तर पलटी करून. आता मी इथे 5 नंबरची टिप देते आणि मग नंतर जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेऊ आपण. हे दोन्ही फ्रंट पार्ट आपले रेडी आता. आता डायरेक्ट आपण बॅक पार्टला जोडायचे इथे. तर आधी काय करू आपण, बॅक पार्ट आणि स्लीव्हजला पलटी करून घेऊ. स्लीव्हज पलटी करते मी आता. इथे स्टिच करून घेते खाली. हे सरळ फॅब्रिक आहे स्लीव्हजचं, त्यावरती मी हे अस्तर ठेवलं. आता मी खाली असं स्टिच करून घेते, म्हणजे मला अस्तर पलटी करता येईल बॅक साईडला. याला प्रेस शिलाई करते. ही जी मार्जिन आहे स्टिच केलेलं आपण, हे राईट साईडलाच ठेवायचंय आणि अस्तर मी त्यावरती ठेवून असं प्रेस शिलाई करते. आता यावरती मी प्रेस करून घेईल, म्हणजे एकदम परफेक्ट होऊन जाईल खालचा भाग असा. सेम मी दुसरी स्लीव्ह पण करून घेते. आता हा जो बॅक पार्ट आहे, तर याचा हा नेक पण आपल्याला तसा स्टिच करून घ्यायचा जसं आपण स्लीव्हजला केलं. आणि इथे खाली सुद्धा करायचे, पण इथे मला जॉईंट द्यावा लागणार आहे. बघा, इथे मला कापड कमी पडतंय, इथे कमी पडतंय मला खाली. त्यामुळे मी इथे जॉईंट देणार आहे आधी तर, आणि मग त्याच्यानंतर आपण पलटी करू. मी जॉईंट देण्यासाठी आधी कापड कट करून घेते. असं मी कापून घेतलंय, एक काठ कापून घेतलेत मी. आता ते मी इथे जॉईन करून घेते. प्रेस शिलाई करून घेते याला. आता असं ठेवून घेतलंय मी अस्तर. आता आपण इथे खाली स्टिच करून घ्यायचंय आणि इथे वरती नेकच्या इथे पण स्टिच करायचंय, म्हणजे आपल्या दोन्ही ठिकाणी पलटी होऊन जाईल. आता इथे जिथे पॉसिबल होईल तिथे आपण प्रेस शिलाई करू. खालच्या पार्टला तर सगळेच झालीये, वरती नेकला पण बघते मी, जमली तर सगळी करून घेते. सगळी मी दोन्ही बाजूला प्रेस शिलाई करून घेतलीये. आता याला पलटी करते, असं उलट करून घेतलं. हे बघा, असं झालंय. हा आपला वरचा नेक आणि हा खालचा पार्ट असा आलाय. नेक आहे आणि हा पार्ट खालचा. आता मी याला प्रेस करून नंतर इथे 5 नंबरची टिप देऊन घ्यायची आहे. प्रेस करून घेते, मग 5 नंबरची टिप देते आणि नंतर मग जितकं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचंय. हे प्रेस करून आणलंय मी आता. आता याला मी 5 नंबरची टिप देऊन देते आणि मग नंतर एक्स्ट्रा फॅब्रिक कट करते. आता आपण इथे स्लीव्हजला 1-1 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं बघा, पफ करायचे होते. पफ स्लीव्हसाठी पफ देण्यासाठी 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलंय. 1 इंचावरती मी मार्क करते इथे. इतके आपल्याला प्लीट्स घ्यायचे आहेत. इथून स्टार्ट करते. हा सेंटर आहे, अंदाजेच घेते मी आता. हे बघा, असं आलं. आता हे मला माहिती की थोडंसं जास्तच होणार आहे हे स्लीव्हज. मग काय करायचं आपण, की जेव्हा मेन जॅकेटला आपण जॉइन करायला घेऊ ना, तर तेव्हा आपल्याला अजून 1-2 एक्स्ट्रा चुनी घेऊन घ्यायची इथे. सेम आता मी दुसऱ्या स्लीव्हजला पण करते. अशी झाली आहे बघा. आता हे बॅक पार्ट वरती आपल्याला फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही शोल्डर जॉइन करून घ्यायचे. नंतर स्लीव्ज लावायच्या आणि मग फिटिंग करायची, म्हणजे आपलं जॅकेट हे रेडी असेल. याला इंटरलॉक करून आणते मी, मग आपण स्लीव्ज लावू. इंटरलॉक करून घेतलंय मी. आता स्लीव्ज लावायला घ्यायची आहे. तर आपण ही पफची स्लीव्ज करतोय म्हणून याला असं काही नाहीये की ही लेफ्टची आणि ही राईटची, असं नाहीये. आता फक्त मी या स्लीव्हचं काय करते, सेंटर काढून घेते इथे
आणि तो सेंटर बरोबर आपल्याला शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि मग एक एक बाजू आपण लावायला घेऊ, म्हणजे आपल्याला कळतील की चुन्या किती द्यायची गरज आहे आपल्याला. स्लीव्ज लावताना कधी पण हे जे शोल्डर आपण जॉईन केलेलं असतं ना, हे बॅक पार्ट वरती घ्यायचं स्टिच करताना. हे जे आहे ना मार्जिन, हे कधी पण बॅक पार्टला घ्यायचं. ड्रेसचं असू द्या, ब्लाउजचं असू द्या, कशाचंही असू द्या, लहान मुलींची फ्रॉक असू द्या, कशाचं पण असू द्या. तर हे शोल्डरची जी स्टिचिंग मार्जिन असते ही कधी पण बॅक साईडला घ्यायची. याने फिटिंग प्रॉपर बसते, म्हणजे पुढे येत नाही. बॅक पार्ट हा पुढे येत नाही. इथे मी बघून घेते की बरोबर होणार आहे का, नाहीतर मग मला चुन्या द्याव्या लागतील जर जास्त स्लीव्ज होत असेल तर. किंचित जास्त होते तर मी एक फक्त प्लीट घेते इथे. अशी लावली बघा. आता सेम दुसऱ्या बाजूने पण तसंच करते. आधी चेक करून घेते आणि गरज वाटत असेल तर एखादी प्लीट घ्यावी लागेल इथे पण. इथे पण एक प्लीट घ्यावी लागेल. अशी लावून झाली आपली स्लीव्ज पूर्ण. बघा असा छान पफ पडलाय वरती. आता दुसरी पण मी सेम त्याच पद्धतीने लावून घेते आणि दुसरी पण आपल्याला तेवढीच कमी पडेल, म्हणजे एक एक प्लीट्स आपल्याला घ्यावीच लागणार आहे. तर त्या हिशोबानेच मी सुरू करते इथे लावायला. एक एक प्लेट घेणारच आहे मी. सेंटर पासूनच लावायला स्टार्ट करते ही पण. याला मी आता इंटरलॉक करून घेते. मी इंटरलॉक करून घेतलाय स्लीव्हजला. आता 1-1 इंच मार्जिन ठेवून मी फिटिंग करून घेते इथे. कारण आपण 1 इंचाची मार्जिन ठेवली होती. इथे पण आपल्याला लक्ष ठेवायचं की जेव्हा आपण हे स्लीव्हजचं इथे आपला जॉईंट येतो तेव्हा हे जे मार्जिन आहे हे, तर हे कधी पण वरती आलं पाहिजे. म्हणजे असं. असं नाही घ्यायचं कधीच. खाली नाही घ्यायचं, याला वरतीच घ्यायचं. आणि हे माझं बघा आता थोडं कमी जास्त हे वर झालं, हे बघा ही लाईन माझी वरती आली, ही खाली राहिली, तर याला एक कमी जास्त झालंय. तर मग काय करता येईल, इथे थोडं स्टिच करून घ्यायचं आपल्याला. जो भाग जास्त झालाय तिथे थोडं स्टिच करून घ्यायचं आणि असं जुळवून घ्यायचं याच्यावरती. म्हणजे अशी क्रॉस शिलाई केली मी. हे बघा तुम्हाला स्टिच दिसत नसेल म्हणून मी मार्क करून दाखवते. असं स्टिच करून घेतलंय थोडंसं तिरपं. आता बघू आपण मॅच होतंय का नाही. असा प्रॉब्लेम होतो, आपण किती पण परफेक्ट कटिंग केलं ना तर एखाद्या वेळेस, शक्यतो ब्लाऊज मध्ये तर नाही आलं माझं आतापर्यंत तरी, पण जॅकेट मध्ये आलंय. तर आपण होतंय असं एखाद्या वेळेस. तर हे बघा आता परफेक्ट आलंय. लाईन वरती लाईन आली आता बरोबर. आता दोन्ही मार्जिन असे वरच ठेवायचे आपल्याला. याचं पण मी दुसऱ्या साईडचं पण एक वेळ चेक करून घेते बरोबर येतंय का नाही. तसा प्रॉब्लेम जर येत असेल तर मग आपण तिथे पण तसं सेम करूया. नाही येते, दुसरी बाजू बरोबर आलीये. इथे पण 1-1 इंच मी मार्जिन ठेवून स्टिच करून घेते. अशा पद्धतीने आपलं रेडी झालं आता जॅकेट. आता मी याचं तुम्हाला फायनल लुक दाखवते. आता इंटरलॉक करून घेते आणि मग फायनल लुक बघूया. तर हे बघा आपलं जॅकेट रेडी झालंय आता. असे मी टसल्स लावून घेतले त्याला आणि हा फ्रंट लुक आहे. अशा पद्धतीने आपण डिझाईन दिली होती थोडीशी अशी घेऊन, आणि मग अशी इथे थोडंसंच आपण दिलं होतं. तुम्हाला हवा तर तुम्ही शेप चेंज करू शकताय. आपण ही स्लीव्ज घेतली होती अशी, मी थोडी लूजच ठेवली, मला लूजच हवी होती. त्यामुळे आपली ब्लाऊजची जशी एकदम फिट असते ना स्लीव्ज, तशी नाहीये जॅकेटची. तशी करायची पण नको, म्हणजे मला तरी असं वाटतं जास्त फिटिंगला एवढं छान पण नाही दिसणार. थोडी लूजच ठेवायची म्हणजे जास्त छान दिसते. आणि बॅक पार्टला तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे कोणी फ्रेंड्स असतील की जे स्टिचिंगचं वर्क करतात, तर तुम्ही त्यांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना माझ्या व्हिडिओचा उपयोगच होईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पुढचं तुम्हाला काय शिकायला आवडेल, साडीचं कुठलं पॅटर्न तुम्हाला शिकायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. कारण आता सगळे सण चालू होणार आहेत आपले, तर तेव्हा आपल्याला कामात येईलच. हा ड्रेस सगळे आपल्याला लागतात असतं. कोणाला तुम्हाला दुसरं कुठलं पॅटर्न हवं असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी नक्की त्याचा व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.